कृष्णा नदीने रौद्र रूप धारण करू नये, पूरस्थिती निर्माण होऊ नये आणि जिल्ह्यावर कोणतंही नैसर्गिक संकट ओढावू नये अशी प्रार्थना करत सांगलीतील बुरुड समाजाने गुरुवारी कृष्णा माईची पारंपरिक खणा नारळाने ओटी भरली आहे। शेकडो वर्षांपासून पावसाळ्याच्या प्रारंभी हा धार्मिक विधी करण्यात येतो। नदीकाठी विधिवत पूजा करून खणा नारळ, फुले, हळद कुंकू अर्पण करण्यात आला। यावेळी शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांचं रक्षण व्हावं, तसेच नदीचे पाणी पात्राबाहेर जाऊ नये अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली। जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। अशा पार्श्वभूमीवर ही परंपरा श्रद्धा, सामाजिक एकात्मता आणि सांस्कृतिक वारसा जपणारी म्हणून विशेष महत्त्वाची मानली जाते। या कार्यक्रमाला बुरुड समाजाचे अध्यक्ष शशिकांत नागे, बुरुड समाजाच्या विद्यमान नगरसेविका सौ मनीषा कुकडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप रामचंद्र कुकडे, नगरसेवक उदयदादा बेलवलकर, नगरसेवक केदार खाडीलकर, माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर, राजू पळसे, अमर सपाटे, संतोष आर्टे, विनोद आर्टे, मनोज सूर्यवंशी, गणेश कुकडे, दादासाहेब शिरगावकर, अभिजित कुकडे, सचिन कुकडे, प्रदीप कुकडे आणि संतोष कुकडे यांच्यासह समाज बांधव आणि महिला व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सालाबादप्रमाणे कित्येक वर्ष झाला आमच्या बुरुड समाजातर्फे कृष्णामाईची ओटी भरली जाते। आपल्या सांगलीवर येणारं पुराचं संकट येऊ नये म्हणून कित्येक वर्ष झालं राजे पटवर्धनांनी आपल्याला हा मान दिलेला आहे। नदीची ओटी वगैरे, आंबे वगैरे भरून आपण पूजा वगैरे करतोय व सांगलीकरांना पुराचा धोका होऊ नये यासाठी आमच्या बुरुड समाजातर्फे कित्येक वर्ष झाली ही परंपरा चालू आहे। सांगली शहर बुरुड समाजाच्या वतीने 1799 पासून आपण कृष्णामाईचं नवीन पाण्यानंतर ओटी वगैरे भरून, खणा नारळाला ओटी भरून आंबीला हा कार्यक्रम आपण करतोय। बुरुड समाजाच्या महिला प्रचंड संख्येने उपस्थित असतात व त्यांच्या हस्ते पूजा केली जाते। इथून लग्न होऊन बाहेरच्या गावी जे गेलेले आहेत त्याही महिला आजच्या दिवशी इथं येऊन नदीची पूजा वगैरे करतात व नदीचं पूर येऊन सांगली शहरामध्ये पाण्याचं काय कोप होऊ नये म्हणून ही परंपरा कित्येक शेकडो वर्ष चालू आहे। ही चालू होण्यामागं राजेश्री पटवर्धनांनी हा बुरुड समाजाला दिलेला मान आहे। त्यांच्या कृपेने हे सगळं चालू आहे कित्येक वर्ष झालं। नमस्ते, मी नगरसेविका सौ मनीषा संदीप कुकडे। आंबील हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी नदी स्वामी समर्थ घाटावर गेली 150 ते 200 वर्ष करत आहोत। माता भगिनी इथं सर्व खणा नारळाने ओटी भरतात। हा कार्यक्रम बुरुड समाजातर्फे घेतला जातो। कृष्णामाईची ओटी भरली जाते कारण महापूर खूप मोठ्या प्रमाणात येतो। तशाप्रमाणे यावर्षी पण महापुराची शक्यता आहे। बुरुड समाजातर्फे दरवर्षी आंबीलचा कार्यक्रम स्वामी समर्थ घाटावर होत असतो, त्यामुळे आम्ही दरवर्षी खणा नारळाने कृष्णामाईची ओटी भरतो। शेकडो वर्षाची चालत आलेली परंपरा आज सांगली शहर व जिल्हा बुरुड समाजाच्या वतीनं आम्ही साजरी करत आहोत। या परंपरेचं वैशिष्ट्य म्हणजे येणाऱ्या नदीचा महापूर या आमच्या पूर्वजांनी या महापुराचा कोप आपल्या समाज बांधवांना व इतर समाज लोकांना नदीकाठच्या होऊ नये म्हणून राजे पटवर्धनांनी ही सांगली शहरातले बुरुड समाजाला हा मान दिलेला आहे। हा मान जवळजवळ 125 ते 150 वर्षापूर्वीपासून आम्ही ही परंपरा चालत आलेला आहे। नदीचा शृंगार करणे, साती आसऱ्याची नदीवर गादी करणे, त्याचे पूजन करणे, साती आसरा म्हणजे साती देवींची आरास करणे, दही, आंबील, खणी, ओटी यांचा साज करून आम्ही त्यांना अर्पण करणे आणि त्याच्या ज्या 7 आरत्या आहेत त्या आरत्या आम्ही म्हणून सर्व महाराष्ट्रातल्या इतर ज्या आमच्या भगिनी व इतर समाजाशी गेलेले अशा सर्व या एक दिवशी या कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि या आम्ही परंपरेनुसार बुरुड समाजाच्या वतीनं हा आम्ही कार्यक्रम संपन्न करतोय। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।